कोणी मॅच पाहिली मग मजबूत जिंकलो ना विराट कोहलीला धन्यवाद किंग कोहली रोडला मोठी स्क्रीन लावली होती ना चांगली गोष्ट एपिसोडला नव्हतं खर्च कमी होतं एपिसोडला नसतं चला ठीक आहे लास्ट टाइम आपण टॉपिक पाहिला होता ऍटम आणि स्ट्रक्चर ठीक आहे ऍटमचे स्ट्रक्चर कोणी कोणी दिले होते ठीक आहे त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठीक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर आपण पद्धतीने आहेत कोणकोणते बॉन्ड आहेत कोव्हॅलेंट बॉन्ड आयोनिक बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड ठीक आहे त्याचे टाइप्स पाहिजे होते त्याच्यानंतर जे व्हॅलेन्सी असते ठीक आहे संयोजक ती कशा पद्धतीने फॉर्म होते व्हॅलेन्सी म्हणजे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असतं हे पाहिलेलं आहे त्याच्यानंतर बॉन्डिंग पाहिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आयसोटोप्स म्हणजे काय हे पण पाहिलेलं आहे ओके छोटा टॉपिक राहिला याच्यामध्ये मॉलिक्युल आणि मॉलिक्युलर वेट कसं काढायचं ठीक आहे रेणू वस्तुमान आणि मोल एवढं राहिलेलं आहे ठीक आहे रेणू म्हणजे काय मॉलिक्युल एक ऍटम किंवा एकाच ऍटमचे जास्त ऍटम जास्त कण एकत्र येऊन मॉलिक्युल बनतो तुमचा ठीक आहे किंवा तुमचे कंपाऊंड असतील ठीक आहे काय आहे मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये काय आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन ठीक आहे मॉलिक्युल वेगवेगळे एलिमेंट्स मूलद्रव्य एकत्र येऊन किंवा एकाच मूलद्रव्याचे जास्त एकापेक्षा जास्त घटक एकत्र येऊन काय म्हणतो तुमचा मॉलिक्युल बोलतो मॉलिक्युल मराठीत बोलतो आपण रेणू ठीक आहे ठीक आहे रेणू म्हणजे मॉलिक्युल मॉलिक्युल ठीक आहे आणि मॉलिक्युलर वेट ह्या रेणूचं जे काही वस्तुमान असेल त्याला आपण काय बोलणार आहे मॉलिक्युलर वेट आता पाणी पाण्याचा मॉलिक्युल काय आहे H2O या सर्वांचा हा एक मॉलिक्युल झाला ठीक आहे या जे काही घटक आहेत यांचं जे काही वस्तुमान असेल त्याला आपण काय बोलणार आहे रेणू वस्तुमान म्हणजे ह्या मॉलिक्युलचा जे काही वेट असेल ठीक आहे मास असेल त्याला आपण काय बोलणार आहे रेणू वस्तुमान ठीक आहे मॉलिक्युलर वेट ठीक आहे आता मॉलिक्युलर वेट कसं काढायचं समजा पाणी घ्या पाण्याचा मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये काय आहे H2O हायड्रोजन किती आहे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती आहे 1 ठीक आहे हायड्रोजनचा जो काय मास नंबर आहे ठीक आहे हायड्रोजनचा ऍटॉमिक मास नंबर आहे 1 ठीक आहे इथे किती आहेत हायड्रोजन 2 हायड्रोजनचा मास किती आला याच्यामध्ये 2 ऑक्सिजनचं किती आहे 16 ठीक आहे इथे आपला एकच आयटम आहे ऑक्सिजनचा तर 16 आणि यांची बेरीज केल्यानंतर जे काही मिळेल 2 + 16 18 हे काय आलं आपल्या एका एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं समजा ग्लुकोज घेऊया ग्लुकोज फेवरेट एक्झाम्पल असतं ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6 ठीक आहे कार्बन आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे ठीक आहे कार्बन किती आहे ग्लुकोजमध्ये 6 कार्बन ठीक आहे 6 कार्बन ठीक आहे त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे 12 आणि ऑक्सिजन किती आहे 6 ठीक आहे आता 6 कार्बन आहे कार्बनचा जो नंबर आहे 8 ठीक आहे 8 आहे त्याच्यानंतर ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजनचा मास हे किती आहे मास 1 त्याचं 16 याचं 12 आहे
कार्बनचं आहे 12, ठीक आहे. तर 12 गुणिले 6 72, ठीक आहे. हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6, ठीक आहे. तर यांची ऍडिशन करायची. जवळपास किती येते? 4 4 आणि 6 10 7 8 10 8 18 180 आलं, ठीक आहे. ते 180 काय आलं त्या ग्लुकोजचा, ठीक आहे. तर तुम्हाला असं एवढं साधा सरळ नाही विचारते म्हणजे किती पर्सेंटेज ग्लुकोज मध्ये कार्बनचं पर्सेंटेज. तर काय कार्बनचं किती टोटल झालं? 72. 72 भागिले 180 गुणिले 100 हे झालं तुमचं पर्सेंटेज. हे जवळपास किती येतं? 9 ते 72 45, बरोबर 40%, बरोबर की नाही? तर जे काही तुमचे कार्बनची संख्या आहे ती भागिले तुमचं जे काही ओव्हरऑल वेट असेल ते पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करताना काय करणार? आता 72 झालं, 72 भागिले 180, 180 पैकी 72 काय आहेत? कार्बन आहे. याला पर्सेंट मध्ये करायचं म्हणून 100 ने गुणतो, ठीक आहे. हे उत्तर येणार तुम्हाला 40, म्हणजे 40% काय असणार आहे? कार्बन. तसंच आपण हायड्रोजनच्या बाबतीत पण करू शकतो आणि ऑक्सिजन असं एखादं मॉलिक्यूल सांगून देणार त्याचं मॉलिक्युलर वेट झालं तुम्हाला ऍटॉमिक मास नंबर जे काही बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की हायड्रोजनचं किती आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय सांगू शकतात. तर रेणू वेगवेगळ्या मॉलिक्युल असेल, पाणी आहे ऑक्सिजनचं O2 सुद्धा असतो, ठीक आहे. ऑक्सिजन O2, हायड्रोजन H2 हे सुद्धा काय आहे? मॉलिक्युल झाले, ठीक आहे. आणि हे एकच एलिमेंट असू शकतो, वेगवेगळे एलिमेंट सुद्धा असू शकतात. आता कार्बन डायऑक्साइड सुद्धा आलं CO2 हा पण काय आला? एक मॉलिक्युल झाला. त्याच्यानंतर येतो की मोल, ठीक आहे. तेव्हा ग्राम ग्राम मध्ये जेव्हा वजन घेऊ तेव्हा त्याला काय बोलतात? मोल बोलतात, ठीक आहे. मोल एक संकल्पना आहे जेव्हा एखाद्या एलिमेंटचं मोजतो ग्रॅम तेव्हा त्याला काय बोलतात? मोल. समजा ऑक्सिजन किती आहे? 32 ग्राम. 32 ग्राम म्हणजे मॉलिक्युलरची संकल्पना आहे. त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रो नंबर एक दिला जातो. एक मोल जे आहे एक अणू किंवा रेणू याच्यामध्ये नेहमी 6 × 10⁻23 अणू किंवा रेणू. एक मोल जो आहे त्याच्यामध्ये नेहमी 6 × 10⁻23 एवढे काय असणार आहे? ऍटम किंवा मॉलिक्युल. आणि याला काय बोलतात? ॲव्होगॅड्रो नंबर. लक्षात असणं गरजेचं आहे तुमचं. ॲव्होगॅड्रो नंबर ते विचारू शकतात की खालीलपैकी ॲव्होगॅड्रो नंबर कोणता? म्हणजे 6 × 10⁻23 मध्ये नेहमी एवढ्या पद्धतीचे ऍटम किंवा मॉलिक्युल असू शकतात, ठीक आहे. मोल म्हणजे काय? एक मोल, एक मोल, ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे आपला पिरियडिक क्लासिफिकेशन, आवर्त सारणी. आता हे काही एलिमेंट्स आहेत, ठीक आहे. यांची मांडणी कशा पद्धतीने करायची आपण वेगवेगळे आहेत पण त्याची एकत्रितरित्या मांडणी करताना रचना कशी करायची हे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याचा प्रयत्न केला होता, ठीक आहे. हे काही काही गुणधर्म कसं असतात? काही काही एलिमेंट्स आहेत यांचे सारखे काही त्यांची फिजिकली जे भौतिक गुणधर्म सारखे आहेत, केमिकल वेगळे आहेत, केमिकल सारखे आहेत, पण या सर्वांची मांडणी कशा पद्धतीने करायची याचा प्रयत्न कोणकोणते शास्त्रज्ञ ते पाहूया आता. की जे पहिले आहे डोबेरायनर म्हणून शास्त्रज्ञ आहेत.
असे दिसतात. ठीक आहे, नाव खूप डेंजर असतात शास्त्रज्ञांची, सर्व लक्षात ठेवायला सोपी असतात तशी. ठीक आहे, मी काय केलं होतं, यांनी रसायनशास्त्र केमिस्ट्रीचे हे प्राध्यापक वगैरे होते, त्यावेळेस अभ्यास करताना यांना काही प्रॉपर्टीज गुणधर्म आढळले, जे एलिमेंट्स असतात त्यांचे गुणधर्म त्यांना आढळले, आणि त्यांनी ट्रायड्स म्हणजे त्रिकाच्या ह्याच्यात 3-4 पटीत यांना ते गुणधर्म आढळले होते. अभ्यास करताना त्यांना गुणधर्म अशा पद्धतीने आढळले की बाबा जे इलिमेंट्स आहेत, ठीक आहे, त्यांचं काय, इलिमेंटचा मूळ प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, एक ऍटॉमिक मास नंबर आणि ऍटॉमिक नंबर, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. एक अणुअंक आहे आणि एक वस्तुमानांक आहे, बरोबर. ठीक आहे, तर यांना काही अभ्यास करताना काय आढळलं की असे 3-3चे गट आढळले. यांच्यामध्ये काय प्रॉपर्टी सारखे होता की जे पहिला आणि शेवटचा जो एलिमेंट आहे मूलद्रव्य, त्यांचा ऍटॉमिक मास नंबर घेतला म्हणजे अणुवस्तुमानांक जर घेतला आणि त्यांचा जर मध्य काढला, तर जो मधला एलिमेंट आहे, ठीक आहे, त्याचं असे यांना आढळलं. ठीक आहे, 3-3च्या स्वरूपात गट आढळले होते. त्यांच्या वेळेस जे काय असतील, जे काही मूलद्रव्य त्यांच्या वेळेस प्रेझेंट होते किंवा शोध लागला होता. ठीक आहे, की बाबा पहिला आणि तिसरा जो मूलद्रव्य त्यांचं काय घ्यायचंय, अणुवस्तुमानांक ऍटॉमिक मास नंबर, आणि यांचं काय करायचंय, मध्य घ्यायचंय. ठीक आहे, म्हणजे ए प्लस बी, समजा पहिला एक आहे, दुसरा सी आहे, सॉरी सी घेऊया चला, आणि याला जर मध्य केला म्हणजे मीडियन जर घेतला, तर ठीक काय येणार आहे, जो मधला बी जो आहे त्याचं काय मिळणार आहे तुम्हाला, ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे, आणि अशा याच्यामध्ये ती मांडणी केली होती, याला काय बोलतात, ट्रायड्स. ठीक आहे, काय लिथियम आणि पोटॅशियम. लिथियम याला पोटॅशियम या अक्षराने दाखवलं होतं. ठीक आहे, लिथियम आणि पोटॅशियम. लिथियमचा आहे 6.9. ठीक आहे, पोटॅशियमचा आहे 39. ठीक आहे, तर सोडियमचा कसा येणार आहे, लिथियम प्लस पोटॅशियम डिवाइड बाय 2. ठीक आहे, तर यांचा येतं 46/2, जवळपास 23. हा यांचा मध्य आला. त्यांनी मांडणी केली की नाही सर, जे काही ट्रायड्स मध्ये बसले आहेत 5 ट्रायड, त्यांना सर्वांना नियम लागू होत होता. ठीक आहे, पण जे काही मूलद्रव्य होते त्यांना हे नियम लागू होत नव्हता, म्हणजे काही यांनाच हा ट्रायडचा नियम परिपूर्ण पद्धतीने झालेली नव्हती. ठीक आहे, डोबेरायने काय दिलं होतं, बोलतात ट्रायड्स. ठीक आहे, तुम्हाला जास्त याच्या डीप मध्ये नाही, पण तीनच्या गटामध्ये अभ्यास केला होता आणि मांडणी केली होती. ठीक आहे, आणि मूलद्रव्य त्यांची मांडणी यांना शक्य झाली नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरे एक शास्त्रज्ञ होते न्यूलँड्स. ठीक आहे, न्यूलँड्स म्हणून एक शास्त्रज्ञ, त्यांच्याकडे जवळपास किती 56 मूलद्रव्य सापडली होती, 56 मूलद्रव्य. ठीक आहे, पहिला प्रयत्न केला डोबेरायने, दुसरा प्रयत्न केला न्यूलँडसाठी. ठीक आहे, तर यांना एक गुणधर्म आढळला की पहिला मूलद्रव्य, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा असे मूलद्रव्य ते मांडत गेले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 8वं मूलद्रव्य आला. ठीक आहे, तो 8वं मूलद्रव्याची मांडणी करताना त्यांना असं लक्षात आलं की जो 8वं मूलद्रव्य तो पहिल्या मूलद्रव्यासारखाच आहे. ठीक आहे, त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, त्याचे जे गुणधर्म आहेत ते पहिल्या मूलद्रव्यासारखाच. ठीक आहे, तर मग त्यांनी काय केलं, त्याला पुढे 8वा नंबर न देता काय केलं, पहिल्याच्या खाली दुसऱ्या ओळीमध्ये नंबर दिला. ठीक आहे, आणि यांनी कुठपासून जवळपास 56 एलिमेंटची मांडणी यांनी केली होती, हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत. ठीक आहे, त्याची मांडणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8वा मूलद्रव्य आला, त्याची प्रॉपर्टी त्यांना कशासारखी आढळली, पहिल्यासारखीच. मग त्यांनी पुन्हा पहिल्याच्या खाली, ठीक आहे, त्याच्या पुढचा दुसऱ्याच्या खाली, त्याच्यानंतर पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7 असं 7-7च्या ह्याच्यामध्ये त्यांनी मांडणी केली होती. आणि याची कंपॅरिझन त्यांनी कशाशी केली, संगीताचं जे अष्टक आहे, ठीक आहे, सा रे ग म प ध नि सा, ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली होती. म्हणून याला काय बोलतात, न्यूलँड्स ऑक्टेन. ठीक आहे, अष्टक 7 याच्या पद्धतीने आपण जसं आठवडा बोलतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 दिवस असतात, आणि
पहिल्या दिवसापासून चालू होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने यांनी अष्टकाचे संगीताचं जे अष्टक आहे त्याच्याशी कंपॅरिझन केलं होतं. तरी आणि अशा पद्धतीने मांडणी केली. तर ह्या मांडणीला काय बोलतात, न्यूलँड्स ऑक्टेव्स. ठीक आहे, शक्य झालं हे सर्व यांना लागू होत नव्हतं. तर काही काही मुद्रांची जागा अदलाबदली झाली होती ऍटॉमिक नंबरची, पण त्यांनी फक्त काय केलं, त्याचे गुणधर्म आहेत त्याच्यानुसार याची मांडणी केली होती. तर ही पण मांडणी परिपूर्ण पद्धतीने नव्हती. आणि ही पण कशाच्यावर आधारित होती, ऍटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक. ठीक आहे, न्यूलँडची जी मांडणी होती कशाच्यावर आधारित होती, ऍटॉमिक मास नंबर पासून त्यांनी थोरियम पर्यंत मांडणी करून दाखवली. आणि हे नंबर जो आहे ऍटॉमिक मास नंबर त्याच्या सारख्या क्रमाने यांनी मांडणी केली होती. ठीक आहे, हे आहे न्यूलँड्स ऑक्टेव्स. त्यांनी कशाशी कंपॅरिझन केलं होतं, संगीताचा अष्टक. ठीक आहे, तर तिसरी जी मांडणी होती ती केली मेंडेलिव्हस, मेंडेलिव्हसची आवर्त सारणी. तर यांनी थोडं यांच्याकडे जवळपास किती 63 मूलद्रव्य आढळले होते. किती 63. आणि यांनी काय केलं, ठेवलं होतं. ठीक आहे, आता यांनी पण काय केलं होतं, यांनी पण ऍटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांकाच्याच आधारावर ठीक आहे मांडणी केली होती 63 मूलद्रव्यांची. आणि यांनी काय केलं की बाबा कार्ड घेतले आणि त्या कार्ड मध्ये एका हे होतं तसंच यांनी काय केलं 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने मांडणी केली. ठीक आहे, आणि 7 ओळी बनवल्या यांनी. किती 7 ओळी, 1 2 3 4 5 6 आणि 8 गण. ओळींना आपण पिरियड्स म्हणतो. जे कॉलम्स आहेत त्यांना आपण काय बोलतो, ग्रुप. ठीक आहे, अशा पद्धतीने यांनी 8 ग्रुप आणि 7 पिरियड्स मध्ये मांडणी केली होती. आणि यांनी पण काय केलं होतं, मास नंबरच्या पद्धतीने मांडणी केली होती. ठीक आहे, तर यांच्या वेळेस काही ठीक आहे, तर त्यांच्या वेळेस त्यांची यशस्वीरित्या मांडणी करण्यात त्यांना यश आलं होतं. परंतु अभियंत्यांचा या शास्त्रज्ञाने काय केलं होतं की भविष्यामध्ये काही एलिमेंट सापडू शकतात. ठीक आहे, त्यांच्यासाठी जागा ठेवली होती यांनी. ठीक आहे, तर भविष्यामध्ये काही एलिमेंट सापडू शकतात किंवा अशा पद्धतीचे ऍटॉमिक मास नंबर जास्त असणारे काही घटक आढळू शकतात, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी रिक्त जागा ठेवली होती स्वतःच्या. हा जो पिरियडिक टेबल आहे याच्यामध्ये जागा ठेवली होती त्या एलिमेंटसाठी. भविष्यामध्ये कसे जे काही एलिमेंट्स होते ते आढळले सुद्धा, तर त्यांना जी नावं दिली होती ही नावं तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, एका बोरॉनला स्कँडियम, एका अल्युमिनियमला गॅलियम आणि एका सिलिकॉनला जर्मेनियम. ठीक आहे, तर हे 3 जे एलिमेंट्स होते त्यांनी काय केलं, त्याचं भाकीत केलं होतं की अशा पद्धतीचे एलिमेंट्स आणि ह्याचे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम ही नंतर दिलेली नावं आहेत. जेव्हा हा पिरियडिक टेबल बनवला तेव्हा हे एलिमेंट्स आढळले नव्हते. त्यांनी फक्त त्याच्यासाठी रिक्त जागा ठेवली आणि त्याला नावं ठेवली होती. ठीक आहे, तो नंतर त्याला नाव ठेवण्यात आलं स्कँडियम. ठीक आहे, दुसरी रिक्त जागा ठेवली होती यांनी एका अल्युमिनियम, त्याला नाव देण्यात आलं गॅलियम. आणि तिसरा आहे एका सिलिकॉन. ठीक आहे, त्यानंतर जर्मेनियम असं नाव देण्यात आलं. ते जोड्या लावायला किंवा डायरेक्ट विचारू शकतात खालीपैकी एका बोरॉन काय आहे. ठीक आहे, आवर्त सारणी. यांनी पण काय सांगितलं की बाबा ऍटॉमिक मास नंबरवर त्यांनी त्यांच्या मुद्रांची मांडणी करण्यात आली होती. ठीक आहे, तर ही पण अपुरी होती. त्याच्यानंतर जो चौथा प्रयत्न केला आधुनिक आवर्त सारणीचा, तो हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने केला होता. हेनरी मोसले. ठीक आहे, हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. तर याच्या एक लक्षात आलं की जेव्हा आपण एलिमेंट्सचा अभ्यास करतो मूलद्रव्यांचा, तेव्हा तो कशाच्या ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक नंबर. ठीक आहे, अणुअंक. कारण की अणुअंक कशापासून मिळतो, तर तुम्हाला काय देतो, त्या ऍटम मध्ये असणारे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या. बरोबर की नाही, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या. याच्यावरच तुमचं काय असतं संरूपण. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता 281 287, ठीक आहे, हे तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता ते
इलेक्ट्रॉन्सच्या आधारावर करतात. तुमचं जे काही प्रॉपर्टीज आहे ते तुमच्या इलेक्ट्रॉन्सवर डिपेंड आहे, ना की तुमच्या atomic मास नंबरवर. तर याने त्याच्यामध्ये जी सारणी आहे त्याच्यामध्ये एवढं चेंज केलं की atomic नंबरवर आधारित मांडणीची पूर्ण रचना केली. ठीक आहे. तर ती रचना करताना त्यांनी कसं केलं, जे ग्रुप्स होते पिरियड्स, सॉरी जे आवर्तन होते ते तेवढेच होते, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. तर 7 पिरियड्स घेतले म्हणजे आडव्या ओळी त्यांना नाव दिलं. ठीक आहे. पिरियड 1 2 3 4 5 6 7 यांना काय बोलतात मराठीमध्ये आवर्तन, इंग्लिश मध्ये पिरियड्स. ठीक आहे. आणि कॉलम्स घेतले असे. ठीक आहे. यांना काय बोलतात गण कॉलम्स, मराठीत त्याला बोलतात, इंग्लिश मध्ये नाव आहे ग्रुप. ग्रुप 1 to 18. ठीक आहे. 1 ते 18 यांनी काय केले, ग्रुप घेतले. ठीक आहे. आणि आडवं जे आहे त्याला काय बोलतात, पिरियड्स म्हणजे आवर्तन. ठीक आहे. आणि जे काही सक्सेसफुली त्यांना सर्व ज्यावेळेस जे एलिमेंट्स प्रेझेंट होते त्यांची सर्व ह्या शास्त्रज्ञांना हेनरी मोसले यांना यश आलं होतं. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला काय होता, जे काही फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या त्या कशा डिपेंड आहेत तुमच्या नंबरवर. हे सूत्र वापरलं होतं त्यांनी, ॲटॉमिक नंबर. आणि त्यांनी सर्व जे काही एलिमेंट्स होते त्यांची यश आलं होतं. ठीक आहे. आता जी आवर्त सारणी आहे ती कशा पद्धतीने बनवली आहे, ठीक आहे, ही जी पिरियडिक टेबल आहे मॉडर्न पिरियडिक टेबल, याच्यामध्ये हायड्रोजन पासून जी शेवटची एलिमेंट आहे, ठीक आहे, याची सर्व जी मांडणी आहे ती याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. हे 7 पिरियड्स आहेत म्हणजेच आवर्तन. हे आडव्या ओळी आहेत. त्याच्यानंतर हे 2 खाली आहेत. हे खालीचे एलिमेंट नसून हे आतमध्येच आहेत, त्यांना लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टिनाइट्स. 57 पासून 71 पर्यंत जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना लॅन्थेनाइट्स बोलतात. ठीक आहे. ते आतमध्येच आहेत. त्याच्यानंतर ऍक्टिनाइट्स 89 पासून 103 पर्यंत जे काही एलिमेंट सापडलेले आहेत त्याच्या पुढे 110 111च्या पण पुढे 113 14 पर्यंत एलिमेंट सापडलेले आहेत, शोध लावतात त्याचा. ठीक आहे. तर इथे हे जुनं आहे 103 पर्यंत याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर यांना ऍक्टिनाइट्स बोलतात. असं मांडणी गेलेली आहे जवळपास. ठीक आहे. 118 पर्यंत आहे त्याच्यामध्ये. ओके. तर एक पासून 7 पर्यंत त्यांनी आडवी ओळी घेतल्या त्याला पिरियड्स बोलतात, आणि 1 पासून 18 पर्यंत काय केले, ग्रुप्स बनवले, त्याला मराठीत गण बोलायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली होती. ठीक आहे. कशा पद्धतीने केली आहे, ठीक आहे. आता जे आवर्तन 1 ते 7 आहे, ठीक आहे, 1 ते 7 जे काय आहेत पिरियड्स. ठीक आहे. आता एक आवर्तन घेतलं, एकाच आवर्तनात असणारे जे म्हणजे फर्स्ट आवर्तन घेतलंय, ठीक आहे, याच्यामध्ये जे असणारे एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, त्यांचा जो काय आहे कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच असणार आहे. ठीक आहे. कक्षा क्रमांक काय, कक्षा क्रमांक तुम्हाला माहिती आहे की आपण ऍटॉमिक कॉन्फिगरेशन करताना समजा हा आयटम सेंट्रल आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स त्यांच्या कक्षेभोवती फिरतात, बरोबर. यांना काय बोलतात, कक्षा क्रमांक. पहिला आहे पहिला, दुसरा, तिसरा. या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, बरोबर. ते 2n² या सूत्राने काढतो आपण, बरोबर. तर पहिल्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन, अशा कक्षा वाढत जातात. ठीक आहे. एक आहे पहिला जो आवर्तन आहे, समजा पहिल्या याच्यामध्ये हायड्रोजन आहे, इकडे हिलियम आहे. ठीक आहे. हायड्रोजन आणि हायड्रोजनचा 1. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन, हेलियमचा किती आहे 2. ठीक आहे. आता
याच्याकडे एकच आहे, याच्याकडे दोन आहे. ठीक आहे, हा हायड्रोजनचा आयटम घेतला त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असू शकतो. ठीक आहे, तर पिरियड 1 जो आहे इलेव्हन्थ आहे, त्याचा कक्षा क्रमांक, ठीक आहे, आणि त्यांचा पिरियडिक आवर्तन क्रमांक. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची हे घेतला, पिरियड घेतला, तर याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स येतील त्यांचा जे इलेक्ट्रॉन आहे ते पहिली कक्षा आणि दुसऱ्या कक्षा या दोन मध्ये सामील. ठीक आहे, इथे काय हायड्रोजन आणि हेलियम. ठीक आहे, हायड्रोजन आणि हेलियम हा पिरियड 1 मध्ये, कारण की पहिल्या रांगेमध्ये, बरोबर हा, तर यांचा रांगेचा नंबर पहिला, यांचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते पण पहिल्याच कक्षेमध्ये. त्याच्यानंतर दुसरी लाईन घेतली, त्याच्यामध्ये लिथियम आहे, बेरिलियम आहे आणि हे बाकीचे इलेमेंट्स आहेत. ठीक आहे, तर यांचा पिरियड नंबर किती आहे? 2. आणि यांच्या कक्षा किती असणार आहेत? यांच्या कक्षांचा क्रमांक सुद्धा 2 असणार, इलेक्ट्रॉन भरले जाणार. तसंच सर्व याला लागू होणार. तिसरा याच्यामध्ये जे काही मूलद्रव्य आहेत त्यांचा कक्षा क्रमांक 3, तसंच 4, 5, 6, 7 असे 7 कक्षांपर्यंत इलेक्ट्रॉन्स बसणार. ठीक आहे, हे पिरियडचं क्लासिफिकेशन झालं. त्याच्यानंतर आता हे पहिले जे इलेमेंट आहे, पहिले आवर्तन हे छोटे, दोनच इलेक्ट्रॉन, सॉरी दोनच इलेमेंट आहे. त्याच्यानंतर 2 आणि 3 नंबरचं जे आहे त्यांना काय बोलतात? शॉर्ट पिरियड. ठीक आहे, शॉर्ट पिरियड, लघु आवर्तन असं बोलतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जे 4 आणि 5 नंबरचं आहे, ठीक आहे, त्यांना काय बोलतात? लॉंग पिरियड. त्यांच्यामध्ये 18 इलेमेंट आहेत. 4 आणि 5 नंबरचे जे इलेमेंट्स आहेत पहिला आहे पोस्ट पिरियड. याच्यामध्ये काय येणार आहे? कक्षा क्रमांक, कक्षा पहिली. त्याच्यानंतर दुसरा आणि 3 आहे, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे, याच्यामध्ये किती आहेत? 1, 2 आणि इकडचे 5. याच्यामध्ये 8 इलेमेंट आहेत. ठीक आहे, दुसऱ्या आणि तिसरी जी हे आहे पिरियड्स, याच्यामध्ये 8 इलेमेंट. ठीक आहे, त्यांना शॉर्ट पिरियड बोलतात. शॉर्ट पिरियड. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा आहे, यांना लॉंग पिरियड बोलतो. 4 आणि 5 क्रमांक जे आहे 4 and 5 यांना लॉंग पिरियड्स बोलतात. लॉंग पिरियड, मोठा आवर्तन. आणि याच्यामध्ये प्रत्येकी 18 एलिमेंट्स असणार आहेत. ठीक आहे, 1 पासून 18 पर्यंत सर्व आहेत. त्याच्यानंतर 6 आणि 7, 6 आणि 7 याच्यामध्ये बघा, 6 आणि 7 मध्ये 57 पासून 71 आणि 89 पासून 103. तर 57 ते 71 आणि 89 ते 103. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे लॉंग पिरियड आहेत. ठीक आहे, 6वा आणि 7वा. याच्यामध्ये काय आहे? 57 ते 71 ज्या एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय बोलतो? लॅन्थेनाइट्स. ठीक आहे, ते लॅरेशियम पासून युरेशियम पर्यंत आहे. ठीक आहे, आणि ऍक्टिनाइट्स आहेत ऍक्टिनियम पासून लिशियम पर्यंत. ठीक आहे, 89 ते 103 हे इनकम्प्लीट आहे. ठीक आहे, यांचे जो 6वा आहे, ठीक आहे, 6व्या मधले जे इलिमेंट आहेत पिरियड मध्ये त्यांच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. ठीक आहे, आणि जे ऍक्टिनाइट्स आहेत यांच्या शेवटच्या आणि जवळपास सगळे मेटल्स आहेत. ठीक आहे,
ते पहिले जे हे आहेत 1 ते 18 जे गण आहेत, 1 ते 18 क्रमांकाचे जे गण आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्सचं संरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये जे काय असणारे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे समान आहे, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, समजा सोडियम घेतला, सोडियम सोडियम काय आहे, ऍटॉमिक नंबर काय होणार आहे 281, 281 शेवटचा वन आहे त्याची शेवटची इलेक्ट्रॉन हा काय करतो देऊन टाकतो, तर त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याला व्हॅलेन्सी सोडियमची 1, ठीक आहे. तर 1 ते 18 जे हे आहेत मूलद्रव्य, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे ते कसे असणार आहे, समान, कुठपासून पिरियड 1 to 18 क्रमांकाचे जे पिरियड्स आहेत आता याच्यामध्ये समान गण आहे, समान गण, ठीक आहे, पिरियड्स, ग्रुप ग्रुप किती पासून 1 ते 18 पर्यंत आहे, ठीक आहे, 1 ते 18 पर्यंत काय ग्रुप आहे, त्याच्यामध्ये काय आहे रासायनिक गुणधर्म समान असणार आहे त्यांचे, जे ग्रुप मध्ये ग्रुप 1 मधले जे एलिमेंट्स असतात, ठीक आहे, ग्रुप 1 मध्ये त्यांचं त्याच्यानंतर जो 17व्या गणांमधले जे एलिमेंट्स आहेत, 17वा जो पिरियड आहे ग्रुप, त्यांना हॅलोजन्स बोलतो आपण. त्याच्यामध्ये ब्रोमीन, आयोडीन वगैरे हे सगळे येतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ठीक आहे. हे जे 17वा गण आहे त्यांना हॅलोजन्स बोलतात, ठीक आहे. तुम्हाला विचारू शकतात 17वा किंवा हॅलोजन्स कोणत्या ग्रुपमध्ये येतात, तर 17वा ग्रुप एलिमेंट्स आहेत ते हॅलोजन्स बोलले जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर 18वा जो ग्रुप आहे, ठीक आहे, 18व्या याच्यामधले हे जे ग्रुप आहेत हे इनर्ट गॅसेस बोलतात किंवा राजवायू. जो 18वा गण आहे त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार, राजवायू किंवा इनर्ट गॅसेस, हे गॅसेस फॉर्म मध्ये सगळे. यांच्या कक्षा कंप्लीट असतात, ठीक आहे, हे इनॅक्टिव्ह आहेत जरा, इनॅक्टिव्ह निष्क्रिय, ठीक आहे. यांच्या बाहेरच्या कक्षा कंप्लीट असतात 18व्या गणामधल्या एलिमेंट्सच्या. 17व्या जो गणामधले एलिमेंट्स आहेत त्यांना आपण हॅलोजन बोलतो, ठीक आहे. आता जो 16वा ग्रुप आहे 17च्या अलीकडचा 16 त्याच्यामध्ये जे सापडणार आहेत ना ते ओर्स आहेत, ओर्स म्हणजे धातू, ठीक आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत की धातुका म्हणजे काय, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे असणारे एलिमेंट्स आहेत ते धातुकाच्या स्वरूपात आहेत. आता धातुका म्हणजे की त्यांच्यापासून एलिमेंट्स काढता येतात, ठीक आहे. निसर्गामध्ये जेव्हा आपण खनिज आपण धातू वगैरे एक्सट्रॅक्ट करतो हे कशाच्या याच्यामध्ये असतात की काही एलिमेंट्स खडकांमधून आपण एक्सट्रॅक्ट करतो, तर त्याच्यामध्ये ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये यांच्या काय खाणी असतात, विदर्भामध्ये बॉक्साईडची वगैरे खाणी आहेत, बरोबर, अल्युमिनियम वगैरे मिळत असतो, ठीक आहे. तर अशा ज्या पद्धतीने असतात ते धातू गण म्हणतात त्याला. ते कशामध्ये आहेत, 16वा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते ऑक्साईड फॉर्म मध्ये धातुकांच्या स्वरूपात मिळतात, ठीक आहे. ते एलिमेंट्स निसर्गात नाही मिळत, ते ह्या एलिमेंट्स जे 16व्या ग्रुपमध्ये आहेत त्यांच्यापासून एक्सट्रॅक्ट करावे लागतात. दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत आणि यांना काय बोलतात, चाल्कोजेन्स. 16वा जो घटक आहे ग्रुप आहे त्याला हॅलोजन्स बोलतात, ठीक आहे. त्याच्यानंतर याचं कॉन्फिगरेशन आहे याला आपण 4 ग्रुपमध्ये पण डिवाइड केलेले आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या याच्यावर त्याच्यामध्ये ब्लॉक कोणत्या 4 ब्लॉक मध्ये डिव्हिजन केलेलं आहे, ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, ठीक आहे. एस पी डी एफ हा जो पहिला आहे ग्रुप 1 आणि 2, ठीक आहे. गण 1 आणि 2 याला एस ब्लॉक बोलतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पी ब्लॉक आहे हा 13 पासून 18 पर्यंत आहे, 13 ते 18 हा पी ब्लॉक, ठीक आहे. आणि 3 पासून 13 पर्यंत 3 ते 12, ठीक आहे. हे जे आहे याला डी ब्लॉक बोलतात आणि एफ ब्लॉक जे लॅन्थेनाइड्स ऍक्टिव्हिटीज दाखवले आपण त्यांना एफ ब्लॉक बोलतात, ठीक आहे. तर त्यांना वेगवेगळी नावे दिले, ते कशाबद्दल दिले, एस ब्लॉक आणि, ठीक आहे, एस ब्लॉक, एस म्हणजे शार्प. आता हा जो पहिले 2 ग्रुप आहेत
फर्स्ट आणि सेकंड ग्रुप याच्यामधले जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय बोलणार आहे s ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. आता यांच्यामध्ये काय खासियत आहे, हे सर्व मेटल्स आहेत. ठीक आहे. मेटल फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या बाहेरच्या कक्षा आहेत, बाहेरच्या कक्षा त्या किती असणार आहे, 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असणार त्यांच्या बाहेरच्या कक्षामध्ये. ठीक आहे. एस ब्लॉक त्यांच्या बाहेरच्या कक्षेत 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असणार आहे आणि जेवढे इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेत त्याला आपण काय बोलतो, व्हॅलेन्सी. ठीक आहे. त्यांची व्हॅलेन्सी असणार आहे 1 किंवा 2. त्याच्यानंतर पी ब्लॉकचे एलिमेंट त्याच्यामध्ये कसं आहे 13 ते 18. ठीक आहे. 13 ते 18 ग्रुप आहे ब्लॉक म्हणजेच प्रिन्सिपल, पी फॉर प्रिन्सिपल बोलतो. आता यांच्या बाहेर इलेक्ट्रॉन असणार आहे 3 ते 8 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 3 ते 8 इलेक्ट्रॉन. 18व्या याच्यामध्ये 8, 13व्या याच्यामध्ये 3. ठीक आहे. 3 पासून 3 4 5 6 7 8. ठीक आहे. यांच्यामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स हे तिन्ही प्रकारचे एलिमेंट्स आढळतात. जो प्रिन्सिपल ब्लॉक मधले एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मेटलॉइड्स तिन्ही प्रकारचे एलिमेंट्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 18वा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं काय सापडतात, राजवायू. यांची जी शेवटची कक्षा आहे ती कंप्लीट असते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. ठीक आहे. वगैरे करत नाही, त्यांना काय म्हणतात निष्क्रिय वायू किंवा राजवायू, नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. हा कोणता ग्रुप आहे, ग्रुप 18. ग्रुप 18 याच्यामध्ये सगळे जे गॅसेस आहेत त्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू बोललो जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो डी ब्लॉक, डिफ्यूज. डी फॉर डिफ्यूज. याच्यामध्ये किती 3 पासून 12 पर्यंत जे ग्रुप 3 पासून 12 पर्यंत जे काही एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये कोणते डी ब्लॉक मध्ये येतात. ठीक आहे. आता यांच्या काय अपूर्ण असतात, बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण, त्यांना काय बोलतो आपण संक्रामक मूलद्रव्य किंवा ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. याच्या 2 कक्षा अपूर्ण असतात डी ब्लॉकचे एलिमेंट. ठीक आहे. आणि हे पण कसे आहेत, धातुमय एलिमेंट्स आहेत सर्व. जवळपास 118 पैकी जवळपास कोण म्हणतो 70च्या जवळपास एलिमेंट्स हे मेटल आहेत, 22 नॉन मेटल्स आणि काही मेटलॉइड्स. ठीक आहे. जास्त करून मेटल फॉर्म मध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो फंडामेंटल एफ ब्लॉक. ठीक आहे. आता हा ब्लॉक जे शेवटचा आहे ग्राउंडला जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स आपण पाहिलं 57 ते 91 आणि 103 पर्यंतचे काही 91 ते 103 पर्यंत जे आहेत ते लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स असे ट्रान्झिशन आहेत. यांच्या ज्या 3 कक्षा शेवटच्या 3 कक्षा यांच्या अपूर्ण असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन इकडनं तिकडे जाऊ शकतो, ट्रान्झिशन करू शकतात. ठीक आहे. ठीक आहे. आणि मेटल्स आहेत. ठीक आहे. आता यांच्या पुढच्या पण प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. आता एकच असेल ग्रुप आहे ग्रुप. ठीक आहे. यांच्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती सारखीच असणार. ग्रुप कोण असेल त्यांची इलेक्ट्रॉनची संख्या. त्याच्यानंतर हे दुसरं आणि तिसरं जे आवर्तन आहे सेकंड अँड थर्ड पिरियड. ठीक आहे. यांच्यामध्ये काय होतं, त्यांची जी काही व्हॅलेन्सी आहे ती काय होते 4 पर्यंत वाढत जाते. ठीक आहे. हा कशाच्या संदर्भाने आहे, सेकंड आणि थर्ड ग्रुप मधला सेकंड अँड थर्ड पिरियड्स मधले जे काही एलिमेंट्स असतील त्यांच्यामध्ये काय होतं, जी व्हॅलेन्सी आहे ती 1 ते 4 पर्यंत काय होते वाढत जाते आणि पुन्हा 4 पासून 0 पर्यंत काय कमी होत जाते. ठीक आहे. 1 ते 4 पर्यंत वाढत जाते आणि 4 पासून पुन्हा 0 पर्यंत कमी होत जाते. त्याच्यानंतर जे मूलद्रव्य आहेत आवर्तनात त्यांचा आवर्तन क्रमांक जो आहे आणि मूलद्रव्यात असणाऱ्या कक्षांची संख्या पिरियड्स आणि त्यांची कक्षा सेम असणार आहे. त्याच्यानंतर आवर्तन उजवीकडे डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, मेटल्स प्रॉपर्टी कमी होतात आणि त्यांचा आकार कमी होत जातो. ठीक आहे. आता मेटलचा फॉर्म जे मेटल्स आहेत. ठीक आहे. मेटलचा गुणधर्म काय आहे की मेटल्स इलेक्ट्रॉन देतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉन देतो.
देतो. ठीक आहे. जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ, लेफ्ट टू राईट, तशी मेटॅलिक प्रॉपर्टी काय होते, कमी कमी होत जाते. कारण काय होतं, त्यांच्या ऑक्टेट स्टेट प्राप्त होत जाते. जसं जसं तो स्थिर होत जातो कमी करत जातो. ठीक आहे. जसं जितका ऍटम किंवा जो एलिमेंट आहे तो स्टेबल असेल तर तो त्याचा इलेक्ट्रॉन देईल का, नाही तर तो इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. म्हणजे मेटलच्या ज्या काही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये बसत नाही. इलेक्ट्रॉनिक तुमचं कंडक्टन्स वगैरे हिट वगैरे ठीक आहे, त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी वगैरेचे गुणधर्म आहेत मेटलचे ते फॉलो करत नाही. मग तुमच्या मेटलच्या प्रॉपर्टी कमी कमी होत जातात. ठीक आहे. हे जे धातू जो गण आहे तो ग्रुपमध्ये वरतून खाली येताना तुमचं काय होतं, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होत जातो. ठीक आहे. ॲटॉमचा जो ठीक आहे. आता हे न्यूक्लियस झालं तुमचं, आणि त्याच्यानंतर ह्या कक्षामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. जसं जसं याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाणार तसं तसं ते नवीन नवीन कक्षेत जाणार आहेत पुढच्या आणि काय होणार आहे, जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे आणि त्याचा न्यूक्लियस याच्यामध्ये काय असतं, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन होतं हे इलेक्ट्रॉन या न्यूक्लियस मध्ये. आणि कशा पद्धतीने जसं जसं हे बाहेर वाढत जाईल, कक्षा बाहेर वाढत जातील, तस तसं यांच्यामधलं आकर्षण आहे ते कसं होणार आहे, जास्त होत जातं. ठीक आहे. तर त्याचा आकार ठीक आहे. जो ऍटमचा आकार आहे, अणूचा आकार, जसं जसं अट्रॅक्शन जास्त होते तसं तसं स्ट्रॉंगली ते कनेक्ट करून ठेवतात, कमी कमी होत जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर वायू आहेत, त्यांचे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा सर्वात हलका वायू कोणता आहे, हायड्रोजन आहे. ठीक आहे. हायड्रोजन. त्याच्यानंतर जड मूलद्रव्य, सर्वात जड जो एलिमेंट असेल हेवी, तो ऑस्मियम आहे. ठीक आहे. धातू, धातूच्या ह्याच्यामध्ये जर कोणता हलका असेल तो लिथियम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विषारी मध्ये येतो प्लुटोनियम. ठीक आहे. सर्वात विषारी धातू आणि सर्वात जास्त जर इलेक्ट्रॉनिक वहन जे होतं ते चांदी करते. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉपर वगैरे येतात. त्याच्यानंतर जो सर्वात जास्त तन्य धातू आहे म्हणजे ज्याच्यापासून तुम्ही लांब तार काढू शकता तर सोनं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात वर्धनीय धातू, वर्धनीय म्हणजे मग त्याला जास्त ठोकून ठोकून पातळ पत्रा बनवतात तर तो कोणता आहे, तो पण सोने आहे. ठीक आहे. जास्त क्रियाशील जो धातू आहे तो आहे फ्लोरीन. फ्लोरिन. ठीक आहे. हायली रिएक्टिव्ह, क्रियाशील म्हणजे रिएक्टिव्ह. त्याच्यानंतर ऑक्सिडेशनची जी प्रॉपर्टी शक्तिशाली फ्लोरीनचीच आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वात जो रिडक्टंट धातू आहे तो आहे लिथियम. ठीक आहे. याच्यामध्ये एक 3-4 तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की जसं काय हलका कोणता आहे, त्याच्यानंतर विषारी कोणता आहे, जास्त विद्युत वहन कोण करतं आणि सर्वात जास्त तन्य आणि वर्धनीय कोण आहे. हे एवढे महत्वाचे आहेत, बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल आणि हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. हायड्रोजन, चांदी, सोनं. ठीक आहे. यांचं प्रॉपर्टी. ठीक आहे. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपला चॅप्टर जो आहे तो कम्प्लीट झाला. नंतर पुढचा त्याच्यामधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मेटल, मेटलॉइड, ते आपण पाहिजे, नॉन मेटल. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय क्रेडिट टेबलच्या याच्यामध्ये ठीक आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. आता हे जे एलिमेंट्स आपण पाहिले क्लासिफिकेशन जे काही केलं त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स याच्यामध्ये. ठीक आहे. आता मेटलच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत, ठीक आहे, त्यांनी आपण पाहिलं मेटल जास्त करून सॉलिड असतात, काही सोडले तर जसं की पारा गॅलियम हे लिक्विड मध्ये असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर चाकती, लस्तरपणा. ठीक आहे. तर तुम्ही त्याच्या पृष्ठभागावर हे करा,
रंग वगैरे चालतात, त्याच्यापासून काय होतं, परावर्तित होतो प्रकाश. ठीक आहे, त्याला बोलतात त्याच्यावर त्याच्यात एखादा धातू तुम्ही जास्त वेळ ठोकला तर त्याचा काय तयार होतो, पत्रामध्ये रूपांतर होतो. त्याला काय बोलतात, मॅलिएबिलिटी. ठोकून ठोकून तुम्ही त्याचा पत्र तयार करू शकता. हा सर्वात मॅलिएबल कोणता आहे, सोनं. ठीक आहे, सोनं तुम्ही ठोकून ठोकून त्याचा पत्र बनवू शकता. ठीक आहे, सोन्याच्या फॉईल पण मिळतात ऑनलाईन विकत. ठीक आहे, ते आपण मिठाईवर वगैरे लावतो बा, चांदीचं पण असतं, सोन्याचं पण असतं. अतिश्रीमंत लोक सोन्याचं लावतात. मध्यंतरी एक माणूस होता पुण्यातलाच, पुण्यातलीच घटना आहे, त्याने अक्षरशः सोन्याचे लाडू बनवले होते. सोन्याचे लाडू कोणती तरी गाडी आहे, रोल्स रॉयस काही ती खरेदी केली होती त्याच्या नातेवाईकांना, म्हणून त्याने लाडू बनवले होते, त्याला सोन्याचा वर्ख लावला होता. त्याची न्यूज झाली होती. तर तो जो काय वर्ख आहे सोन्याच्या पातळ याच्यामुळे होतं. ही प्रॉपर्टी त्याची मॅलिएबिलिटी. ठीक आहे, आपण सोन्याचा मिठाई सुद्धा काढतो. ठीक आहे, सर्वात जास्त सोन्यापासून आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तन्यता, डक्टिलिटी, म्हणजे एखाद्या मेटल पासून तुम्ही तार काढू शकता. तन्यता, किती तार, गोल्ड, याच्यापासून सर्वात जास्त तार काढली जाऊ शकते. ठीक आहे, 1 ग्रॅम सोन्यापासून जवळपास किती, 2 किलोमीटर. 1 ग्रॅम सोनं म्हणजे असतं. 1 ग्रॅम ते बोलले की चल जुटे, छोटे. ठीक आहे, तर त्याच्यापासून 2 किलोमीटर पातळ तार काढू शकतो. तर ही प्रॉपर्टी सर्वात जास्त आहे सोन्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर उष्णता वहन, कंडक्टन्स, ही पण प्रॉपर्टी मेटल्स मध्ये आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये येतात सिल्वर, चांदी. चांदीमध्ये सर्वात जास्त प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये शिसा आणि पारा, याच्यामध्ये सर्वात कमी आहे लेड आणि पारा. ठीक आहे, विद्युत वहन, कंडक्टन्स मध्ये सुद्धा तुमचं सिल्वर आहे. सिल्वर सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतो तुमचा सिल्वर. ठीक आहे, त्याच्यानंतर कठीणपणा, हार्डनेस. हार्डनेस ही पण प्रॉपर्टी आहे मेटलची. ठीक आहे, त्याच्यामध्ये अपवाद आहे. हे अपवाद तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, कारण ते अपवादावर. ठीक आहे, सोडियम आणि पोटॅशियम हे मृदू धातू आहेत. ठीक आहे, म्हणजे सुरीने कापू शकता तुम्ही असे. सोडियम तर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या रॉकेलमध्ये, आणि तो हायली त्याच्यानंतर द्रवणांक, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, हे सुद्धा मेटल्सच्या खूप जास्त. तर सर्वात जास्त कोण आहे माहिती आहे का, टंगस्टन. आपला जो बल्ब असतो, तर त्याच्यामध्ये जी तार असते ती टंगस्टन 380 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर दिल्यानंतर इलेक्ट्रिसिटी येते, त्याच्यामध्ये तो काही वितळू शकत नाही तो धातू लवकर, म्हणून. आणि तो धातू वितळल्यानंतर तो जास्त प्रकाश पण देतो. ठीक आहे, फ्लुरोसन्स, लाईट पण देतो तो, त्याच्यामुळे धातू वापरला. ठीक आहे, द्रावणांक आणि उत्कलनांक. ठीक आहे, उत्कलनांक बोलतात. ठीक आहे, बॉइलिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर नादमयता, सोनोरस, धातूंवर आवाज दिल्यानंतर ते तुमच्या साऊंडची निर्मिती होते. ठीक आहे, सोनोरस, नादमयता ही प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये पण अपवाद, सोडियम आणि पोटॅशियम हे यांच्यामध्ये, यांच्यापासून काय सोनोरस म्हणजे आवाज वगैरे तयार होत नाही. त्याच्यानंतर आहे तर बाबा धातूचे रासायनिक, केमिकल प्रॉपर्टी. धातूची रिएक्शन कशी कशी होते, धातू समजा ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करायचा असेल तर काय होतं, त्यांचे ऑक्साइड्स तयार होतात, मेटल ऑक्साइड्स. ठीक आहे, जेव्हा धातू तेव्हा धातूंचे ऑक्साइड्स बनतात. ठीक आहे, इथे घेतलं सोडियम. सोडियम जर ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला तर काय बनणार आहे, सोडियम ऑक्साइड. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साइड, अशा पद्धतीने त्यांची ऑक्साइड्स तयार होत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर धातूंची आम्लाबरोबर ऍसिड्स. ठीक आहे, तर याचे तुम्हाला रिएक्टिव्हिटी येते, रिएक्टिव्हिटी स्केल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ऍसिड त्याच्याबरोबर जे मेटेरियल्स असतात
काही जे मेटल आहेत ते हायली रिएक्टिव्ह आहे, हायली रिएक्टिव्ह, ते खूप पटकन रिएक्ट होतात. काही मध्यम प्रकारचे आणि काही लिस्ट रिएक्टिव्ह, म्हणजे हे रिएक्टच करत नाही कोणत्याही म्हणजे जर ऍसिड असेल कोणत्या ऍसिड बरोबर ते रिएक्ट करते, अशी त्यांची रिएक्टिव्ह स्केल येते. ठीक आहे, तर ती कुठपासून आहे, पोटॅशियम पासून चालू ते सोन्यापर्यंत. ठीक आहे, पोटॅशियम टू गोल्ड अशी रिएक्टिव्ह स्केल आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल नोट्स ते तुम्हाला प्रोव्हाइड. ही जी स्केल आहे याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे हायली रिएक्टिव्ह आहे. ठीक आहे, सोडियम पोटॅशियम हायली रिएक्टिव्ह, म्हणजे समजा एखादा ऍसिड असेल रिएक्शन करणार ते त्यांना काय होणार, हायली रिएक्टिव्ह. त्याच्यानंतर मीडियम रिएक्टिव्ह आहे, जे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, लोह हे आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, लोह. हे मीडियम स्केल आहे. मला मॅग्नेशियम पासून फेरस पर्यंत याच्यामध्ये चेंजेस करून विचारू शकतो की हायली रिएक्टिव्ह स्केल कोणती बरोबर आहे. कॅल्शियम पासून चालू होते, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक आणि फेरस. आता हे त्यांचे किंवा त्यांचं रिप्रेझेंटेशन कॅल्शियमचं असं केलं जातं, आणि समजा हा के असेल पोटॅशियम बोलतो. ठीक आहे, यांची जे लॅटिन नाव त्यांच्या नावानुसार पण त्यांचे इनिशियल आपण जर उच्चार करतो लॅटिन इनिशियल असेल असं काही नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल. आता कार्बनचा ठीक आहे, कार्बनचा सोपं आहे, हायड्रोजनचा एच आहे, ऑक्सिजनचा ओ आहे, हे ठीक आहे. म्हणजे काय काय आहे तेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक आणि फेरस. आता हे लोखंड आहे, लोखंड. कॅल्शियम जास्त आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम येतो, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, झिंक आहे, त्याच्यानंतर फेरस आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे निष्क्रिय आहे, ठीक आहे, कॉपर, त्याच्यानंतर चांदी, हे जे धातू ऍसिड बरोबर रिएक्ट करत नाही. ठीक आहे, आता सोन्यासारखा जर समजा एखादा पदार्थ हे करायचा असेल तर त्याला खूप हायली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर HCl वगैरे यांचं त्याच्यानंतर सोनं त्यांच्याबरोबर रिएक्ट करतो. ठीक आहे, नॅचरल जे ऍसिड आहेत त्यांच्याबरोबर सोनं किंवा हे जे धातू आहेत, सोने, चांदी, प्लॅटिनम, हे धातू. ठीक आहे, ही जी रिएक्टिव्हिटी स्केल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची की कोणता धातू रिएक्टिव्ह आहे किंवा कोणता कमी रिएक्टिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नॉन मेटल्स. आता जे नॉन मेटल्स आणि मेटलची सर्वात जास्त चांगली प्रॉपर्टी देतात. ठीक आहे, आता हे जे नॉन मेटल आहेत हे काय करतात, इलेक्ट्रॉन कम होतात, इलेक्ट्रॉन घेतात मेटल. ठीक आहे, म्हणून त्यांना काय बोलतो आपण, अधातू. जे इलेक्ट्रॉन, जे एलिमेंट्स आहेत इलेक्ट्रॉन घेतात अधातूच्या याच्यामध्ये, नॉन मेटल्स मध्ये टाकलेले. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये पण सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ह्या फॉर्म मध्ये तिन्ही याच्यामध्ये. तर सॉलिड मध्ये किती आहेत, 11 जे नॉन मेटल्स आहेत स्थायू याच्यामध्ये आहेत, 10 वायूच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, ब्रोमीन आहे हा लिक्विड फॉर्म मध्ये येतो. ठीक आहे, ब्रोमीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे ते पाहिलं आपण. ठीक आहे, आता जे मेटलच्या प्रॉपर्टी पाहिजे त्या जर म्हटलं तर त्या होत नाही, पण काही अपवाद असतात की अपवादा अधातूंना चाकाकी नसते. ठीक आहे, त्याच्यानंतर आयोडीन, आयोडीन चाकाकणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर हिरा, हिरा हा कार्बन पासून बनतो बरं का. आता हिरा पण नॉन मेटल मध्ये येतो, पण याच्यामध्ये चाकाकी खूप जास्त आहे, सर्वात जास्त चाकाकी. ठीक आहे, त्याचं कारण काय आहे,
आपण लाईट चॅप्टर मध्ये जो पाहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे, अपवर्तनांक, ठीक आहे, तो कारण आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वात जास्त आहे, जवळपास 2.2 च्या जवळपास आहे, ठीक आहे, हिरा, त्याच्यामुळे हिरा जास्त चमकतो. ठिसूळ असतात, ठीक आहे, मेटल्स कठीण आहेत, नॉन मेटल्स ठिसूळ आहेत, ठीक आहे, पण अपवाद काय आहे, हिरा. हिरा हा सर्वात हार्ड जर कोणता इलेमेंट आहे तर तो आहे हिरा, नॅचरली. म्हणजे तुम्ही सूर्याने वगैरे कापू शकत नाही, त्याचं प्रेशर दिलं खूप हाय टेम्परेचर किंवा ते लेझर खूप हिराला ठीक आहे. त्याच्यानंतर जे नॉन मेटल्स आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रिक, ठीक आहे, विद्युत करू शकत नाही, पण याला पुन्हा एक अपवाद आहे, तो म्हणजे ग्रॅफाइट, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, पण ग्रॅफाइटचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे, 4-5 पेंटागॉन हेक्सागॉन असं स्ट्रक्चर राहतं ते ग्रॅफाइटचं, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन त्यांचा एक फ्री राहतो, असं काहीतरी स्ट्रक्चर येतात, ठीक आहे. अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर राहतं, हेक्सागोनल पेंटागोनल वगैरे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन त्यांचा सुटलेला असतो ग्राफाइट मध्ये, त्याच्यामुळे काय होतं, याच्यामधून विद्युत धारा वाहू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट धातूपेक्षा कमी असतो. अपवाद पुन्हा काय आहे, हिरा. हिरा इतका कडक आहे तरी तो काहीच होऊ शकत नाही त्याला, ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रीम टेम्परेचर मध्ये हिरे तयार कशा होतात, जेव्हा आपले हे कोळसा किंवा जे वृक्ष वगैरे असतात, ठीक आहे, ते अतिप्रचंड दाबाखाली, ठीक आहे, त्याच्या खाली ते वृक्ष वगैरे वाहून गेले किंवा बायोफ्युएल मध्ये जे काही जसं जनावरे वगैरे किंवा वृक्ष हे वाहून गेल्यानंतर समुद्राच्या तळाला जातात, त्याच्यानंतर साचत जातं, ठीक आहे, त्याला आपण फॉसिल फ्युएल बोलतो, ठीक आहे. तर अशाच्या मध्ये हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर जेव्हा क्रिएट होतं, तर त्याचं रूपांतर मग जो कोळसा असतो, कोळसा त्याला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर मध्ये त्याचं रूपांतर याच्यामध्ये होतं, हिऱ्यामध्ये, ठीक आहे. हिरा हा एक दुसरं काही नाही, फक्त कार्बन नाही, याच्यामध्ये फक्त कार्बन आहे, कार्बन, ठीक आहे, दुसरा कोणता एलिमेंट नाही हिऱ्यामध्ये, कार्बनचं एक रूप आहे, ठीक आहे. आता कृत्रिम हिरे कंपन्यांमध्ये तर ते अशा पद्धतीने बनवलं जातं की कार्बन पासून बनवलं जातं त्यांना, ठीक आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट गोल्ड मध्ये करावी का हिऱ्यामध्ये करावी, मुलींना जास्त करून डायमंड आवडतो, तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर कशामध्ये करणार, मुलींना तुम्ही करायची असेल तर कशामध्ये करणार, हिऱ्यामध्ये का सोन्यामध्ये, जास्त काय आहे चांगलं, हिरा की सोनं, आ आ कशामध्ये, अरे तुम्ही तुमचं ओपिनियन सांगा, काय अडचण नाही, हिऱ्यामध्ये की सोन्यामध्ये, हिऱ्यामध्ये, तुम्ही का बरं हिऱ्यामध्ये करणार, आणि ते प्रेशियस आहे, बरोबर की नाही, सोनं लवकर भेटतं का, हिरा लवकर भेटतो का, नाही, सोन्याच्या खाणी लवकर अवेलेबल आहेत, हिऱ्याच्या खाणी आहेत का, आपल्याकडे आहे पन्नाला मध्य प्रदेशमध्ये. कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना गोल्ड मध्ये बेटर हिऱ्यापेक्षा, कारण काय हिरा आपण कृत्रिमरित्या बनवू शकतो, सोनं कृत्रिमरित्या बनवता येतं का तुम्हाला, असं आहे की सोन्याचं बाबा फॅक्टरी टाकली सोनं बनवतो, नाही, जे कृत्रिमरित्या बनवता येऊ शकते त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट नाही करायचं, ठीक आहे. कृत्रिम अमेरिकन डायमंड बोलतात बा, अमेरिकन डायमंड्स ते कृत्रिम पद्धतीने बनवले असतात, कृत्रिम पद्धतीने. नॅचरल जे हिरे आहेत ते ठीक आहे, त्यांचं व्हॅल्युएशन जास्त आहे, पण त्याची किंमत पण तेवढी जास्त असते. आपण इन्व्हेस्टमेंट करताना हिऱ्याची अंगठी बनवतो, काहीच फायदा नाही, तुम्ही सोनाराकडे गेले तो हिरा काढून ठेवला आणि तो सोन्याचाच भाव देईल तुम्हाला, ठीक आहे. कारण सोनं आपण कृत्रिमरित्या बनवू शकत नाही, ठीक आहे. त्या रेअर अर्थ मेटल मध्ये नॅचरल एलिमेंट्स ते आपण बनवू शकत नाही. हिरा याला कंडिशन्स आहेत काही, त्या कंडिशन्स मध्ये हिरा बनवू शकतो, त्याच्यामुळे हिरा आर्टिफिशियल आहे, ठीक आहे. ओरिजिनल जे आहे खूप महाग आहे, पण आर्टिफिशियल हिरे हे बनवता येतं, ठीक आहे. त्याच्यामुळं त्याचे रिटर्न्स नाहीये, तुम्ही एखादा ₹1,00,000 टाकले आणि 5 वर्षानंतर मी म्हणलं की नाही बाबा मी हिरा जाऊन विकेल मला जास्त पैसे मिळेल, तर असं नाही होत, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी इन्व्हेस्टमेंट करायचं हिऱ्यामध्ये नाही, ठीक आहे. आणि मुलींनी पण हिरा पुण्याच्या अंगठी द्या, कधी गर्लफ्रेंड गेलीच आपली अंगठी घ्या, सोन्याकडे जाऊन पैसे घ्या, ठीक आहे.
काय भरोसा आहे? चायना मॉडेल सारखं झालेलं आहे सर. चले तो चांद तक नहीं थांबतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मेटलॉइड्स. ठीक आहे. हिरा बऱ्यापैकी याला अपवाद आहे मेटलमध्ये. मेटलच्या भरपूर प्रॉपर्टी दाखवतो पण सगळ्या याच्यात काही तो बसत नाही. पण तो आहे नॉन मेटल. ठीक आहे. नॉन मेटल. त्याच्यानंतर मेटलॉइड्स. मेटलॉइड्स मध्ये दोघांचे तर कंबाईन प्रॉपर्टी असतात काही केमध्ये. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी, बोरॉन, सेलेनियम, आर्सेनिक. तुमचे पार्ट सिलिकॉनचा वापर सर्वात जास्त. ठीक आहे. आता हे 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं त्याच्यातला डिफरन्स. ठीक आहे. सोन्याची शुद्धता 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध. 2 नंबरला येतं 22 कॅरेट. जे तुमचे महिलांचे दागिने असतात का ते याच्यामध्ये एक भाग 22 भाग सोनं असेल तर 2 भागामध्ये एकतर चांदी वापरली जाते किंवा पितळ. सोनं हा थोडा मृदू आहे. ठीक आहे. बरोबर. सोन्याचा दागिना घेतला पूर्ण आणि अशी किती तुटू शकते. बरोबर. तेलला पकडून हिसकून घेऊन जाऊ शकतात. तर सोना हा मृदू आहे तर तो तुटतो लवकर. ठीक आहे. तर त्याच्यामुळे दागिने वगैरे बनवायला बांगड्या वगैरे असतील किंवा काही बनवण्यासाठी त्याच्यामध्ये एकतर चांदी किंवा पितळ मिक्स केलं जातं. ठीक आहे. त्यांना कठीण बनवण्यासाठी त्याला आपण काय बोलतो? त्याच्यानंतर 18 कॅरेट ते 10 कॅरेट मिळतं. ठीक आहे. याच्यावर तुमची म्हणजे 100% शुद्ध सोनं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याला आपल्या काय सोन्याचं वळ बरोबर की नाही 24 ग्रॅमचं असतं. 24 कॅरेट सॉरी. हे तुम्ही जर नंतर पुन्हा गेला तर त्याला ज्या रेटमध्ये घेतलं त्याच रेटमध्ये ते जातं. पण जर तुम्ही दुसरं काही बनवलं 22 कॅरेट वगैरे तर त्याचे कमी होतात रेट. ठीक आहे. जे 24 कॅरेटचं असतं त्याच्या व्हॅल्यू मध्ये डिफरन्स येत नाही. आणि त्याच्यामध्ये घट पकडली जाते ना. समजा तुम्हाला त्याच्यामध्ये घट होत असते ते घट पकडत असतात. तर तुम्ही सोन्याचं वळ वगैरे केलं 24 कॅरेटचं वगैरे किंवा कसं तर त्याच्यामध्ये घट नाही होत. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे बरंच काय काय आहे त्यांच्यामध्ये पण त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं असेल ना तर आपण काही जास्त सोनं घालत नाही. ठीक आहे. करून बँकेमध्ये ठेवतो किंवा घरामध्ये ठेवतो. तर जेव्हा अशा पद्धतीने 24 कॅरेटचं करा जेणेकरून त्याच्यामध्ये घट नाही पकडणार. ठीक आहे. 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध आणि 22 कॅरेट हे जास्त जे दागिने आहेत ते 22 कॅरेट हे 92% शुद्ध असतात. 92% तर चांदी किंवा पितळ वापरला. ठीक आहे. ठीक आहे. आता सोनं किंवा प्लॅटिनम यासारखे जे धातू आहेत त्यांना जर वितळणारा जो आम्लराज अक्वारेजिया. ठीक आहे. अक्वारेजिया याच्यामध्ये काय केलं तर एकतर HCl किंवा H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा HNO3 नायट्रिक ऍसिड यांच्यासारखे कॉन्सन्ट्रेट प्रमाण किती आहे 3:1 HCl 3 भाग आणि 1 भाग HNO3 किंवा H2SO4. ठीक आहे. तर याला काय बोलतो आम्लराज. हे दोन ऍसिड एक ऍसिड बनवतो आणि असं जर असं जे काही ऍसिड असेल त्याच्यामध्ये काय होतं सोने किंवा प्लॅटिनम हे धातू त्याच्याबरोबर रिएक्ट करतो. ऍसिड पासून एकत्र बनवलं जातं. त्याच्यामध्ये 3:1 प्रमाणे HCl 3 भाग आणि HNO3 1 भाग. याच्यामध्ये कोणाला काय अडचण मेटल नॉन मेटल आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशियम पासून सोन्यापर्यंत. ठीक आहे. याचा तुम्हाला वापर पुढे पण होतो केमिकल रिएक्शन्स वगैरे करताना. ठीक आहे. कोणता आहे पाण्याबरोबर रिएक्शन केली तर काय होतं रिएक्शन काही करत नाही हेवी मेटल्स. ठीक आहे. पण काही काही मेटल्स आहेत ते पाण्याबरोबर रिएक्ट करतात. लोखंड आहे पाण्याबरोबर रिएक्ट होऊन त्याला गंज जडतो की नाही
ठीक आहे, म्हणजे त्याची काय होते पाण्याबरोबर रिएक्शन होत असते. पाण्याबरोबर रिएक्शन होताना काय होतं, हायड्रोजन जो वायू आहे, हायड्रोजन, ठीक आहे, हा वायू मुक्त होतो. रिएक्शन जी होती ती उष्णताही रिएक्शन आहे, उष्णता तयार होत असते अशा रिएक्शन मध्ये. ठीक आहे? आणि जो तयार होतो त्याला काय बोलतो आपण आम्लारी. ठीक आहे, पाण्याबरोबर रिएक्शन झाली, मेटल्स प्लस पाणी, तयार होणारा घटक आहे आम्लारी प्लस हायड्रोजन. आणि याच्यामध्ये उष्णता तयार होत असते, उष्णता. ठीक आहे, ठीक आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. पाणी मेटलची रिएक्शन पाण्याबरोबर, ऍसिड बरोबर. ठीक आहे, लक्षात असणं गरजेचं आहे त्याच्या. आणि ऍसिड बरोबर करताना तुम्हाला त्याची रिएक्टिव्हिटी, ठीक आहे, त्यांचा जो अभिक्रियाशीलतेचा जो क्रम आहे तो लक्षात. मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, फेरस, कॅल्शियम अशा पद्धतीने देऊ शकतो. याच्यामध्ये हा चॅप्टर संपला, आपण पुढचा घेऊया. मिनरल आणि धातू. ठीक आहे, काही मेटल काढतो, जमिनीमधून काढतो. काही काही जे एलिमेंट्स आहेत मिळतो तुम्हाला सोन्याचं कण पार्टिकल फॉर्म मध्ये सोनं असतं, प्लॅटिनम झालं, चांदी आहे, काही काही घटक हे पार्टिकल फॉर्म मध्ये असतात. जवळपास 11-10 किलोमीटर आतमध्ये खाणी असतात जमिनीच्या, तर तिथे जाऊन तुम्हाला पार्टिकल फॉर्म मध्ये काही एलिमेंट्स मिळतात. आणि जे मेटल्स आहेत ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असतात, तर त्या किंवा दगडाच्या फॉर्म मध्ये असतात. त्याच्यानंतर ते तिथे फॅक्टरी सेटअप करून ते मेटल्स वेगळे केले जातात. ठीक आहे, तर खनिज जे आहे, ठीक आहे, आपण त्याला बोलतो खनिज, बोलतो खनिज. धातू काय करतात, त्यांचे कंपाऊंड्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये अशुद्धी पण असते, म्हणजे वेगवेगळे मेटल्स असतात, माती असते, तर त्याला काय आपण बोलतो मिनरल्स. ठीक आहे, त्या मिनरल्सच्या, ठीक आहे, त्यांना आपण काय बोलणार आहे खनिज. ठीक आहे, आता खनिज आहे त्याच्यापासून काय होतात धातुके, ओर्स. या खनिजांचं काय म्हणतो आपण धातुके, ओर्स. आणि यांना प्रोसेस करून आपण काय मिळवतो, धातू मिळवतो, धातू. ठीक आहे, ओके. मिनरल्स पासून, मिनरल्स पासूनच ओर्स बनलेले असतात, त्या ओर्सला आपण धातू सेपरेट करतो. ठीक आहे, तर याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याला काय बोलतो मेटलर्जी. ठीक आहे, या ओरस पासून, धातूपासून काय करण्याचा, जो धातू एक्सट्रॅक्ट केला जातो, एक्सट्रॅक्शन या प्रोसेसला किंवा ह्या जो टेक्नॉलॉजी आहे याला काय बोलतात धातू विज्ञान. ठीक आहे, ठीक आहे. आता जे जास्त अभिक्रियाशील धातू आहे, जास्त वाले हे लगेच रिॲक्ट होतं. ठीक आहे, आता यांचं जे एक्सट्रॅक्शन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय केलं जातं, एक सोल्युशन असतं, त्या सोल्युशन मध्ये काय असतं, मेटल नॉन मेटल असतात, तारा बॅटरीला लावलेले असते, एनोड असतो. ठीक आहे, एनोड. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याच्यामध्ये समजा जे प्लेट ठेवली तुमचा मेटल, ठीक आहे, तर काय होतं याच्यात जेव्हा आपण काय होतात, जे एलिमेंट्स आहेत ते एनोडवर प्रोसेसला काय बोलतात इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे, विद्युत अपघटन बोलतात त्याला मराठीमध्ये. ठीक आहे, तर अशा याच्यामध्ये जे हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांना इलेक्ट्रोलिसिस द्वारे सेपरेट केलं जातं. हायली सोडियम पोटॅशियम करण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस वापरतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये अल्युमिनियम कोणकोणत्या धातूंपासून एक्सट्रॅक्ट केलं जातं, तर पहिलं आहे बॉक्साईट. ठीक आहे, तर बॉक्साईटच्या खाणींमध्ये 55% अल्युमिनियम आहे. किती, 55% अल्युमिनियमची शुद्धता. ठीक आहे, याच्यामध्ये बाकीचे पण घटक जे आहेत
सिलिकॉन आहे, लोखंड आहे, ठीक आहे. 55% बॉक्साईट मध्ये अल्युमिनियम असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रायोलाइट, क्रायोलाइट मधून पण अल्युमिनियम बाहेर काढतो. त्याच्यानंतर फेल्डस्पार, त्याच्यानंतर कॅलोनाइट, ठीक आहे. एवढ्या खाणी असतात अल्युमिनियमच्या. या चार पदार्थांपासून आपण काय करतो, एक्स्ट्रॅक्ट अल्युमिनियम, ठीक आहे. आता याचे ते केमिकल जाऊ शकतो. तुम्हाला असं नाही विचारणार की बाबा बॉक्स अल्युमिनियम कशापासून मिळवतात, त्यातील बॉक्साईटचं केमिकल हे SiO2, त्याच्यानंतर Fe2O3, हे यांचं जे केमिकल कंपोजिशन हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे, समजा इथे बॉक्साईट आहे, त्याच्यानंतर क्रायोलाइट आणि फेल्डस्पार, ठीक आहे. हे तीन गरजेचं आहे. क्रायोलाइटचं काय Na3LS6, ठीक आहे. त्याच्यानंतर फेल्डस्पार, फेल्डस्पारचं काय KlSi3O8, ठीक आहे. हे तीन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अल्युमिनियम काय आहे, अल्युमिनियम धातू आहे आणि ह्या तुमचे धातू आहेत, ठीक आहे. बॉक्साईट हे काय, ओर्स, याच्यापासून अल्युमिनियम एक्सट्रॅक्ट केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे मॅग्नेशियम, मॅग्नेशियम हा मॅग्नेसाइट MgCO3, त्याच्यानंतर डोलामाइट आणि कार्बोनाइट MgCO3 CaCO3, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम त्याला बोलतात डोलामाइट, त्याच्यानंतर कार्बोनाइट, ठीक आहे. तर याच्यापासून तुम्हाला मॅग्नेशियम मिळतो, ठीक आहे. आता बॉक्साईट जेव्हा एक्सट्रॅक्शन केलं जातं त्याला जी पद्धत वापरली जाते याच्यामध्ये काय होतं की तुमचे जो धातू आहे ते भरडले जातात. भरडणे म्हणजे बघा गहू टाकतो तर त्याला भरडणे बोलतात. भरडल्यानंतर उच्च प्रेशर, हाय प्रेशर 140 ते 150 डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासून अल्युमिनियम पद्धत बोलतात बेअर. ही जी प्रोसेसर आहे प्रोसेस, ठीक आहे. पहिलं भरडणे, त्याच्यानंतर हाय प्रेशर मध्ये ठेवलं, त्याच्यानंतर टेम्परेचर, हे टेम्परेचर स्पेसिफिक असतं, ठीक आहे. धातू आहे त्यांना हाय टेम्परेचर लागते, तर या पद्धतीला नाव आहे बेअर पद्धत, ठीक आहे. त्याच्यानंतर सोडियम, सोडियम आपल्याला रॉक सॉल्ट मध्ये मिळतो, ठीक आहे. सोडियम रॉक सॉल्ट म्हणजे सोडियम आणि क्लोरीन, ठीक आहे. त्याच्यानंतर सोडियम दुसऱ्या पण पद्धतीपासून आहे क्रायोलाइट A3LS6, ठीक आहे. क्रायोलाइट पासून अल्युमिनियम पण पाहिलं, अल्युमिनियम मध्ये सुद्धा क्रायोलाइट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम, पोटॅशियम आपल्याला सॉल्ट पीटर KNO3, ठीक आहे. सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम, हे तीन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मध्यम क्रियाशील धातू आहे मीडियम रिएक्टिव्ह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, त्याच्यानंतर फेरस, ठीक आहे. हे मीडियम रिएक्टिव्ह धातू आहेत. तर यांच्यापासून जे धातू निर्माण होतात ते पहिले जे धातू आहेत ते काय सल्फाइड वाले जे धातू आहेत, सॉरी ते सल्फाइड आणि कार्बोनेटच्या स्वरूपात मिळतात, ठीक आहे. सल्फाइड आणि कार्बोनेट. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे भाजणे, रोस्टिंग. काही काही जे धातू आहेत त्याच्यामध्ये अतिरिक्त हवा, एक्स्ट्रा एअर मध्ये जेव्हा काय बोलतात रोस्टिंग, ठीक आहे. जे सल्फाइड धातू आहेत ते अतिरिक्त हवा एक्स्ट्रा एअर मध्ये काय केलं तर रोस्ट, रोस्ट म्हणजे तापवणे किंवा भाजणे, त्यालाच बोलतात रोस्टिंग, ठीक आहे. आणि त्यांचं ऑक्साईड मध्ये रूपांतर करून त्याच्यानंतर एक्सट्रॅक्ट केलं जातं. दुसरे आहे विस्थापन, कॅल्सिनेशन. याला लिमिटेड एअर असते, त्याच्यामध्ये सुद्धा तापून त्याचं ऑक्साईड मध्ये रूपांतर केलं जातं. असतात कोणत्या फॉर्ममध्ये, सल्फाइड पासून ऑक्साईड मध्ये केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्सिनेशन, कॅल्सिनेशन पासून मध्ये सुद्धा ऑक्साईड मध्येच त्याचं रूपांतर केलं जातं, ठीक आहे. आता याच्यामधले जे आहे लोह, त्याच्यानंतर तांबे, शिसे आणि जस्त, ठीक आहे. फेरस आलं, तुमचं कॉपर आलं, शिसं लेड आलं, झिंक आलं, लोह जे आहे हे लोह हे सगळं कशा तरी फॉर्म मध्ये ते ओर्स असतात त्याच्या खाली, ठीक आहे. तर ते कोणकोणत्या खाणी हेमॅटाइट, हेमॅटाइटच्या पद्धतीच्या ज्या खाणी असतात चांगल्या पद्धतीचं आयन मिळतं, याच्यापासून जास्त पर्सेंटेज पद्धतीने कार्बन आपल्याला सॉरी लोह मिळतं, ठीक आहे.
हेमॅटाइट, त्याच्यानंतर मॅग्नेटाइट Fe3O4, ठीक आहे. त्याच्यानंतर लिमोनाइट, ठीक आहे. त्याच्यानंतर सिडेराइट, पायराइट आणि क्रोमाइट. आता याच्यात जो पायराइट घटक आहे याला फुल्स गोल्ड म्हणतात. फुल्स गोल्ड, फुल्स गोल्ड तुम्हाला असं विचारतो खालीलपैकी फुल्स गोल्ड कशाला बोललं तर पायराइटला, ठीक आहे. आणि त्याच्यापासून काय आपल्याला मिळतं लोह, ठीक आहे. आणि 5 नाव आहेत हेमॅटाइट, लिमोनाइट, पायराइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट आणि क्रोमाइट. या 6 लोह मिळतं, ठीक आहे. हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट, ठीक आहे. आणि कॉन्सेप्ट येते त्या कॉन्सेप्ट मध्ये एक शास्त्रज्ञ त्यांचं नाव आहे महालनोबिस, ठीक आहे. महालनोबिस सर, ठीक आहे. तर त्यांच्या नावाच्या याच्यावरून जे काही लोखंडाचं जे काही कोर्स आहे त्यांची नावं लक्षात ठेवण्याचा एक हे बनवलं होता. त्याच्यामध्ये होतं महालनोबिस, MHNMS असं, ठीक आहे. M फॉर फॉर हेमॅटाइट, त्याच्यानंतर L फॉर लिमोनाइट आणि S फॉर सिडेराइट, ठीक आहे. आणि P फॉर पायराइट. क्वेश्चन येतो बरं का फुल्स गोल्डचा, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे कॉपरच्या ज्या खाणी आहेत त्या आहेत कॉपर पायराइट CuFeS2, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉपर ग्लास आणि क्युप्राइट CO2O, ठीक आहे. हे 4 तुम्हाला यायला विचारलं तांब कशापासून मिळतं नाही, तुम्हाला हे त्याचं केमिकलचं क्लासिफिकेशन आहे ते लक्षात ठेवायचं. मॅलाकॉइडला असं देतील मॅलाकॉइड आणि पुढे हे देतील CuS2 म्हणजे काय CuFeS2, ठीक आहे. तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. लेड कमी क्रियाशील आहे तो गॅलिना लिथार्ज आणि सेरुसाइड, पण गॅलिना आणि लिथार्ज हे दोन नाव, ठीक आहे. त्याच्यानंतर झिंक आहे झिंकॉइड, ठीक आहे. झिंकाइड पासून आणि सल्फ्युराइड आणि तिसरं आहे कॅलामाइन, ठीक आहे. तर ही 3 नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कमी क्रियाशील म्हणजे जे सोनं आहे, सोनं प्लॅटिनम, त्याच्यानंतर तो चांदी हे कमी क्रियाशील आहे. तर हे कशापासून बनतात, पारा जो आहे तो सिन्नबार, पारा लिक्विड फॉर्म मध्ये असतो, पारा पण काही आहे तो सिन्नबार पासून मिळतो. त्याच्यानंतर चांदी आहे, चांदी अर्जेंटाइट ह्या ओरपासून काढली जाते, ठीक आहे. चांदी पण फ्रीली अवेलेबल नाही मिळत, जे मुक्त स्वरूपात नाही मिळत, सोनं कणाच्या स्वरूपात असतात. ते कण मातीमध्ये मिक्स असतात, ते तुम्हाला ठीक आहे माती वगैरे सेपरेट केली जाते, ठीक आहे. तर चांदी तुम्हाला अर्जेंटाइट पासून मिळते. त्याच्यानंतर जे धातू आहे काय होतं कोरोजन होत असतं, धातू क्षरण पावतो त्याला कोरोजन बोलतो, कोरोजन ऑफ मेटल, ठीक आहे. झीज होते थोडक्यात धातूंची, ठीक आहे. तर ते रोखण्यासाठी ठीक आहे. तर ते पद्धती कोणकोणत्या आहेत त्या गॅल्वनायझिंग, ते लोखंड त्यांना रोखण्यासाठी त्यांचं क्षरण त्याच्यावर ऑक्सिजनचा रिएक्शन होऊन त्याचं ऑक्साईड तयार होतं, त्याच्यानंतर त्याला लालसर रंग निघतो, त्याचे पापुद्रे निघत जातात, ठीक आहे. याला आपण काय बोलतो गंज चढणे, ठीक आहे. तर त्याला गॅल्वनायझिंग केलं जातं. कशाला लोखंडाला गॅल्वनायझिंग करणे म्हणजे काय, त्याच्यावर झिंक आहे, झिंक म्हणजे काय जस्त याचा पातळ थर दिला जातो. त्याच्यानंतर काही खिळे वगैरे असतात हे बघा हे लोखंडाचे असतात पण ते आपल्याला जरा शायनिंग दिसतात, तर त्याला काय केलं जातं झिंकचा पातळ थर दिला जातो, ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही तुमचे जे हे असेल स्टेपल करता ते काही दिवसांनी काय त्याचं गंज जोडून तुमच्या याच्यावर नोट्स वगैरे, ठीक आहे. पण ते जास्त दिवस टिकावे म्हणून त्याच्यावर झिंकचा हे केलं जातं, ठीक आहे थर दिला जातो पातळले. त्याच्यानंतर कथिलीकरण टेनिंग, कथिल म्हणजे टीन हा धातू आहे. तुमचं पितळेचे भांडे जुने जे लोक होते ते पितळेचे भांडे वापरायचे,
त्या पितळाच्या भांड्याला काय होतं, जास्त काही दिवसानंतर त्याच्या आतमध्ये कसा असतो, विषारी असतो, ठीक आहे. आणि ते जर आपण रंग केला तर विषारी होऊ शकत असते. ते होऊ नये म्हणून काय होतं, हे जो थिन असतो त्या भांड्याच्या आतल्या भागाला ती पावडर लावली जाते, ती गरम केलं जातं. त्याचा आणि खराब होण्यापासून वाचतं, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग विलेपन, ही पण एक कोरोजन रोखण्याची टेक्निक आहे. आता महिलांना माहित असेल की बाबा 1 ग्रॅम त्याच्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रोप्लेटिंग केलं जातं. मेटल असतं त्याच्यावर तुमच्या सोन्याचं लेपिंग केलं जातं, तर ते इलेक्ट्रोप्लेटिंगच्या सहाय्याने केलं जातं. तिथे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, ठीक आहे, अशा पद्धतीचे मध्ये सोडून त्यांना बाहेरून इलेक्ट्रिक सप्लाय केल्यानंतर इकडे सोन्याचं प्लेट असेल आणि इकडे समजा तुमचा एखादा दागिना असेल, तर काय होणार आहे, सोन्याचे जे एलिमेंट्स आहेत ते त्या धातूच्या याच्यावर जाऊन त्याचा थर होणार आहे, ठीक आहे. प्रोसेस केली जाते, त्याला आपण काय बोलतो, 1 ग्रॅमचे दागिने, ठीक आहे. म्हणजे तो तुमचा दागिना घेतला त्याच्यावर किती 1 ग्रॅमचं सोनं प्लेट केलेलं आहे, ठीक आहे. तर ते कशाद्वारे करतात, इलेक्ट्रोप्लेटिंगद्वारे. त्याच्यानंतर धनाग्रीकरण, हा पण इलेक्ट्रोप्लेटिंगचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये एनोडवर काय केलं जातं, एनोड म्हणजे निगेटिव्ह, याच्यावर प्लेटिंग केलं जातं. एक असतो आणि एक एनोड असतो, ठीक आहे. इलेक्ट्रोप्लेटिंगचा प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे अलॉय मध्ये काय होतं, मेटल आणि नॉन मेटल, मेटल आणि नॉन मेटलच नाही, नॉन मेटल सुद्धा असतात. याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळे पदार्थ टाकून नवीन पदार्थ जो स्ट्रेंथ देतो आपल्याला. लोखंड काय आहे, लोखंडामध्ये बघा, सॉरी लोखंड नाही, स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील मध्ये लोखंड आहे, क्रोमियम आहे, त्याच्यानंतर कार्बन आहे, ठीक आहे. स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील हे लोखंडापेक्षा जास्त स्ट्रेंथ आहे, ठीक आहे. ते लवकर गंज सुद्धा नाही, ठीक आहे. लोखंडाला ठराविक वेळानंतर गंज सुटतो, स्टील महाग जातं, ठीक आहे, महाग आहे. याच्यामध्ये सुद्धा ग्रेड असतात क्वालिटीवर, टेक्निक्स आहे, हे तुमच्या धातूंचं क्षरण रोखण्यासाठी वापरले जातात, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहे महत्वाचे आहे अलॉईज, ठीक आहे, आपण हे पाहिलं, ठीक आहे. तर याचे जे अलॉईज आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, ओके. याच्यामध्ये कोणाला काय अडचण, ठीक आहे. तर आपण थांबूया मग आज. साधारण 2 चॅप्टर राहिले आपले, केमिकल रिएक्शन आणि